ईश्वर या दोन अक्षरांच्या उदंड शक्तीने साकारली जाते ती म्हणजे आई. शुभ सकाळ. मी तेजस्वी पळघामोत आज आपल्या समोर आपल्या सर्वांचा आवडता विषय म्हणजे आई यावर बोलणार आहे. आई एक नाव असतं, मनातल्या मनात गजबजलेलं गाव असतं, दुधावरची साय असते, वासराची गाय असते. आपल्या जीवनात आईचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. आई हीच आपली पहिली गुरु आणि मार्गदर्शक असते. ती आपल्यासाठी देवाचं एक रूपच असते. असे म्हणतात जगात प्रत्येक नातं बदलतं, पण आईचं नातं मात्र कधीच बदलत नाही. आईच्या पायाखाली स्वर्ग असतो, म्हणून कुठल्याही महत्त्वपूर्ण कार्याला जाण्याआधी आपण आईच्या पाया पडल्या पाहिजे. पण आपण तर उपास तापास करून देवाला प्रसन्न करायला बघतो. त्या जागी जर आपण आपल्या आईला आनंदी ठेवले तर देव आपल्यावर सदैव प्रसन्न राहील. हे लोकांना समजले पाहिजे. असे म्हणतात या आई या शब्दाला अनेक समानार्थी आहेत, जसे माय, माता, माऊली, जननी. पण या सर्वांमध्ये दडलेला भाव म्हणजे प्रेम आणि माया. स्वामी दिनी जगाचा आई विना भिकारी ही ओळ तर आपण सर्वांनीच ऐकली आहे. पण या आईबद्दलचं प्रेम आपल्याला फक्त मातृदिनाच्या दिवशी आठवतं. आईचा हा एवढाच दिवस असतो का? तर नाही. ती आपली कार्य रोज नियमितपणे करते, आपला सांभाळ करते, आपल्याला शिकवते, घडवते आणि आपल्या सर्व चुका माफ करून पुन्हा प्रेमाने जवळ घेते. कारण आई एक अशी शिदोरी आहे जी सरतही नाही आणि पुरतही नाही. लहान असेपर्यंत आपल्याला आई हवीशी असते. ते मोठे झाल्यावर काही लोकांना आई नकोशी होते. ते तिला वृद्धाश्रमात ठेवतात. पण ज्या माऊलीने आपल्याला लहानाचे मोठे केले तिलाच विसरून कसे चालेल? म्हणून आपण सर्वांनी आपल्या आईचा नीट सांभाळ करायला हवा. शेवटी मी एवढेच म्हणेन, माता म्हणजे जननी, जननी म्हणजे आई, आई म्हणजे धरती, धरतीवर असते माती, माती आणि माता यात फरक फक्त वेलांटीचा. म्हणून मातेस व मातृभूमीस मी वंदन करते आणि माझे भाषण इथे संपवते. धन्यवाद. आता शेवटी